मनोज जरांगे फडणवीसांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर जाण्यासंदर्भात अजूनही ठाम आहे। जरांगेंचा मुक्काम सध्या जालन्यातल्या भांबेरी गावामध्ये आहे। मनोज जरांगे काही तासात मुंबईकडे निघणार आहेत अशी माहिती सुद्धा कळतेय। काल अंतरवाली सराटीमधून तडकाफडकी रागानं ते सागर बंगल्यावर जायला निघाले आणि त्यांच्या समर्थकांनी आंदोलकांनी त्यांना तिथे थांबवलं। सध्या ते भांबेरी गावात मुक्काम करतात। आपण पुढचे अपडेट्स घेऊयात प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, सध्या जरांगे नेमके कुठे आहेत आणि जर ते मुंबईमध्ये येण्यावर ठाम असतील तर कधीपर्यंत ते तिथून निघणार आहेत? जरांगे पाटील हे याच भांबेरी गावामध्ये आहेत। आपण पाहू शकतात की याच ठिकाणी ते काल रात्री मुक्कामाला थांबले होते। बाजूला एक घर आहे, आपल्याला ही जी ॲम्ब्युलन्स दिसत आहेत त्या घराच्या समोर एक मराठा समाज बांधवांचा या ठिकाणी त्यांनी रात्रभर मुक्काम केला। अजून ते उठलेले नाही। मात्र आपण पाहू शकतात की या ठिकाणी रात्रभरापासून अशा पद्धतीने संपूर्ण समाज बांधव या परिसरामध्ये थांबले होते। मिळेल त्या जागेवर ते झोपले होते, कुणी गाडीमध्ये झोपलं होतं, कुणी शेतात झोपलं होतं। मात्र रात्रभर या ठिकाणी मराठा जे बांधव आहेत ते मुक्कामाला होते। आपण पाहू शकतात की ह्या सर्व गाड्या आहेत मराठा बांधवांच्या, आणि पोलीस देखील या ठिकाणी आता दाखल झालेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सकाळपासूनच मराठा बांधव जे आहेत या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। कुठली खबरदारी म्हणून कुठले अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी देखील रात्रभर या ठिकाणी आपला पहारा दिलेला होता। हे पोलीस आहेत आपण पाहू शकतात, आणि मराठा बांधव अशा पद्धतीने रात्रभर जागून या मराठा बांधवांनी या ठिकाणी काढलेली आहे। साधारणतः 10 वाजेची वेळ देण्यात आलेली आहे। 10 वाजता सर्व समाज बांधवांनी एकत्रित यायचं आहे। 10 वाजेच्या नंतर मग आपण इथून मुंबईकडे कूच करू अशा पद्धतीचा आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे। मात्र आता या ठिकाणी मराठा बांधव आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे, आणि 10 वाजेच्या सुमारास या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील हे पुढे निघणार आहे, मुंबईकडे कूच करणार आहे। इथून पैठण जाणार आहे, पैठणहून ते गंगापूरला जाणार आहे, गंगापूरहून येवला, नाशिक, ठाणे आणि मग मुंबई असा प्रवास त्यांनी रूट जो आहे त्यांनी जाहीर केलेला आहे। त्यामुळे आता जिथे जिथे या रस्त्यामध्ये लागणारे जे गावं आहेत त्या गावातील मराठा बांधव हे यांच्यासोबत जुडणार आहे। मात्र आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहे, आणि पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे। आणि पोलिसांबरोबरच सचिन, आम्हाला तुमच्या मागे काही जरांगेंचे समर्थक सुद्धा पाहायला मिळतात। त्यांच्याशी काही बातचीत होऊ शकते का? त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत? नक्कीच मी दाखवू शकतो तुम्हाला। हे जे मराठा बांधव आहेत हे रात्रभर या ठिकाणी जागलेले आहेत, आणि या ठिकाणी त्यांनी पहारा दिलेला आहे। कुठला ज्या प्रकारे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं होतं की कोणी आपल्या आंदोलनात घुसेल, गालबोट लावेल, त्यामुळे सतर्क राहावं अशा पद्धतीने हे देखील मराठा बांधव आहे रात्रभर यांनी जागून काढलेले आहे। हे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। दादा, काय सांगाल, आज या ठिकाणी तुम्ही रात्रभर जागून काढलेले आहे, काय सांगाल? कुठून आलात तुम्ही? कुठून? बीडून आलेले आहेत। काय कशासाठी कुठे निघालात? मुंबईच्या दिशेने। अच्छा, 10 वाजता मनोज जरांगे पाटील निघणार आहेत, कसं बघतात? कुठून जाणार आहे? किती लोक तुम्ही आलेले आहात? आम्ही 10 जण आलेलो, आणि आता पाटील म्हणतील तसं मुंबईच्या दिशेने आम्ही जाणार आहेत। पाटील म्हणतील तसं तयारीनिशी आलेला आहात? सगळ्या तयारीनिशी आलो। आता आरक्षण घेतल्याशिवाय जायचंच नाही। सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय आता वापस जायचं नाही। आपण पाहिलं की या ठिकाणी आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्हाला जे सगळ्या सोयऱ्यांचं आहे ते आम्ही परत जाणार नाही, यासाठीच आम्ही या ठिकाणी आलेलो असल्याच्या भावना या उपस्थितांमध्ये मधून वर्तवण्यात येत आहे। जे निश्चित, आणि एकंदरीत फडणवीसांवर ज्या पद्धतीचे आरोप जरांगेंनी केलेले आहेत त्याच्यावरून इतक्या आक्रमक प्रतिक्रिया उमटतात सचिन, त्याबाबत यांचं नेमकं काय म्हणणं आहे आंदोलनकर्त्यांचं? सहमत आहेत जरांगेंशी सगळे? नक्कीच नाही, मनोज जरांगे पाटील हे जे म्हणतील आम्ही तेच करणार अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी या आंदोलकांची आहे, आणि जे दिशा ते ठरवतील त्याच दिशेच्या मार्गाने आम्ही त्यांच्या सोबत जाणार आहोत। मात्र आम्हाला सगळे सोयऱ्यांचा जो आरक्षण आहे तो आरक्षण पाहिजे अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी या मराठा बांधवांनी व्यक्त केलेली आहे। तरी आपण बोलण्याचा त्यांचा प्रयत्न करूया। आता जरांगे पाटील यांनी जी भूमिका घेतलेली आहे, काल त्यांनी फडणवीसांवरती टीका केलेली आहे, तुम्ही कसं बघता? फडणवीसवर टीका केली तेच सूत्रधार आहे सगळ्या गोष्टीचे, आणि तेच सर्व घडवून आणते। त्याच्यामुळे आता
नाही मात्र आता इथून मुंबईकडे चाललेले आहे मात्र हे आणि फडणवीस देखील म्हणतात की कोणी या कामासाठी माझं स्वागत आहे. का मग आम्ही स्वागत कामासाठी करत नाहीत ना ते काम. कामासाठी या म्हणतात पण काम करत नाहीत ते. पण हे काय पळापळी लावली नसती त्यांनी. तिथे गेले की ते चॉकलेट देतात आणि जावा घरी म्हणतात. असं नाही ना करायला पाहिजे. ही सगळी शेतकरी माणसं आहेत. शेतीची कामं सोडून तिथपर्यंत यावं लागतंय. शेतीची कामं सोडून तिथपर्यंत यावं लागतं. आता काय आव्हान काय भावना आहेत? सगळे सोयऱ्यांची आम्हाला अंमलबजावणीचा आदेशच पाहिजे. त्याशिवाय घरी यायचं नाही. एकंदरीत राज्यभरात अशा पद्धतीचं समाज बांधवांमध्ये संतप्त भावना आहे. त्यामुळे कुठेतरी सामंजस्याची भूमिका असली पाहिजे का? संतप्त भावना त्यांनी केलेली आहे सरी. त्यांच्यामुळं हे होतंय. हे त्यांचं काम आहे हे सगळं सुरळीत करायचं. फडणवीस साहेबांचं काम आहे. गृह खाते त्यांच्या हातात आहे. त्यांनी करायला पाहिजे पण ते करत नाहीत. ते एक बोलतात एक करतात. त्यांचं काम आहे सगळं सुरळीत नियोजन करायचं. आज त्यांना राज्य सांभाळायचे पण ते राज्य सांभाळू शकत नाहीत. फक्त त्यांच्या पक्ष तेवढंच चाललेलं आहे त्यांचं. राज्यावर त्यांचं लक्ष नाहीये. गुन्हेगारी क्षेत्र वाढतंय. काय करतात ते? म्हणजे तुम्ही आता जाणार 100% जाण्यासाठीच आलोय. 300-350 किलोमीटर आले. पिंपरी चिंचवड डांगे चौक मधून आलो. आपण पाहिलं ह्या भावना आहेत. आम्ही जाण्यासाठी ज्या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय आता मागे हटणार नाही. मनोज जरांगे पाटील सांगतील तो शेवटचा शब्द. अशा भावना या ठिकाणी मराठा आंदोलक व्यक्त करतात.